हाँ नमस्कार. सिंधुजन अकादमी तर्फे आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की काल तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकला नाही. तर आपण सिंधुजन अकादमी तर्फे कॉम्रेड शरद पाटलांचं सामाजिक योगदान या विषयावर चर्चा करत आहोत. या सध्या जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपण एकूण बघतो आहोत की मानव समाजावर जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाची देखील कारण मला असं वाटतं की कॉम्रेड शरद पाटलांनी केलेल्या उकलमध्ये आपल्याला सापडू शकते. त्या दृष्टिकोनातून देखील आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांनी जो काही एक शोध सांगितलेला आहे ज्यामध्ये आपण असं बघू शकतो की कापालिकांचा संदर्भ देऊन कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की तो जो काही योगिनींचा गण हा योगिनी या ज्या काही होत्या तर त्या स्मशानामध्ये राहत होत्या आणि स्मशानात राहत असल्यामुळे ते प्रेताच्या संदर्भामध्ये एक डिसेक्शन नावाचा प्रकार म्हणजे शवचिकित्सा या पद्धतीने ते त्या ठिकाणी करत होते. आणि आपण आत्ताचं जे काही वैद्यक शास्त्र भारतीय वैद्यक शास्त्र बघत आहोत तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सुश्रुत आणि चरक संहिता या माध्यमामधनं ती विकसित झालेली आपल्याला जाणवते. तर शरद पाटलांनी ती एक गोष्ट त्या ठिकाणी दाखवलेली आहे की अरिस्टॉटल सारखा विद्वान आणि चरक आणि सुश्रुत संहिता लेखन करणारी मंडळी ही देखील हृदय हे विचाराचं केंद्र मानत होते आणि हृदय हे विचाराचं केंद्र मानणारे लोक ही त्या वैद्यकीय ज्याला विज्ञानाचे पायोनियर म्हणून आपण बघत आहोत तर ती कशा पद्धतीने मार्गक्रमण करेल त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आजच्या अवस्थेत आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर कॉम्रेड शरद पाटलांनी प्राचीन साहित्याचा तो दाखला देऊन एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने पुढे आणलेली आहे. ते असं म्हणतात की ते ज्या पद्धतीने शवचिकित्सा करायचे म्हणजे प्रेतासोबत ते खेळायचे त्यामुळे त्याच्यातला विविधांगाने त्यांना अभ्यास त्या ठिकाणी घडून आलेला दिसतो. आणि मग आपण बघतो की आजच्या वैद्य विज्ञानाचा अभ्यास करणारी लोक ही मुळामध्ये प्रेताला अशुभ मानणारी लोक आहेत. जी प्रेताला अशुभ मानत असतील ती लोक कितपत त्याच्या संदर्भामध्ये वैज्ञानिक प्रयोग करू शकतील नवीन शोध निर्माण करू शकतील या संदर्भात निश्चित प्रश्नचिन्ह होतो आणि त्यामुळे आपल्याला आजची ही अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. म्हणून मला असं वाटतं की
शरद पाटलांनी तो जो एक आयाम या ठिकाणी उघड करून दाखवलेला आहे. कारण ते देखील एक शरद पाटलांनी जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राचा वापर करूनच हे बाहेर काढलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून मला असं वाटतं, की शरद पाटलांचा जो काही दैनंदिन जीवन जगतानाचा व्यवहार होता, तो देखील आपण जर बारकाईने अभ्यासाचा घटक म्हणून बघितला, तर आपल्याला त्याच्यातनं नाविन्यपूर्ण काही गोष्टी दिसायला लागतात. ज्यामध्ये मी एक प्रथम उदाहरण देऊ इच्छितो, की त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बॅक पेन पाठीच्या कण्याचा जो काही त्रास होत होता, तर त्या त्रासाला त्यांनी वैद्यकीय मदत घेण्यासाठी म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जेव्हा त्यांनी त्याची तपासणी केली, तर एक्स-रे वगैरे सगळे रिपोर्ट काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये गॅप तयार झालेला आहे. तर शरद पाटलांनी त्या डॉक्टरांशी चर्चा करताना एक प्रश्न उपस्थित केला, की मी जेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी होतो, तर तिथे विद्यार्थी म्हणून असताना आम्हाला शिकवलं जायचं, त्यामध्ये चित्रकलेच्या अभ्यासामध्ये आम्हाला प्रामुख्याने एक विषय असा शिकवला जायचा, की व्यक्तीचं चित्र काढत असताना त्याच्या अंतर्गत रचनेच्या संदर्भामध्ये, शरीराच्या रचनेच्या अंतर्गत बाबीच्या प्रक्रियेमध्ये एक ते चित्र अगोदर रेखाटल्याचा त्यांना तो म्हणजे एक पूर्णतः रोडमॅप सारखं त्या ठिकाणी ते त्याचा आविष्कार करत असत आणि मग त्यांचं म्हणणं त्या आधारावर त्यांच्या विद्यार्थी दशेतल्या त्या त्यांच्या अनुभवावरनं त्यांनी डॉक्टरांना प्रश्न केला, की आम्ही ते जे काही पाठीचे मणक्यांचा जो काही एक असा सिक्वेन्स त्या ठिकाणी तयार करत असू, तर तो आपल्याला असा रिप्लेस करता येणार नाही का? तर डॉक्टर अतिशय म्हणजे त्यांच्या त्या निकोप अशा तर्काकडे, त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेकडे एक आश्चर्यजनक नजरेने, कुतूहलाने बघायला लागले आणि त्यांना त्यातनं ज्याला एक आपण असं म्हणू शकतो, की प्रतिप्रश्न निर्माण झाला, की खरंच या वैद्यक सायन्समध्ये अशा पद्धतीने विचार झालेला आहे की नाही? कारण एक गोष्ट आहे, मी ते दोघं त्यांचे डायलॉग तिथे तो जो काही संवाद होता, तो तिथे मी उपस्थित असताना मला एक गोष्ट लक्षात आली, की आपण शरीर रचनेचा तो अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, की त्या पाठीच्या मणक्यांमधनं चेतातंतू आणि मज्जातंतू गेलेले असतात आणि अशा त्या याच्यामध्ये शरद पाटलांनी कल्पनेतनं असा विचार करणं, म्हणजे याचा अर्थ ज्याला एक आपण असं म्हणू शकतो, की विधायक विज्ञानाची प्रक्रिया ही कशा पद्धतीने मार्गक्रमण करते आणि याचं एक दुसरं मूर्तिमंत उदाहरण कॉम्रेड शरद पाटलांचं ते नेहमी ही संकल्पना अतिशय ज्याला आपण असं म्हणू शकतो, की आनंददायी आणि उल्हासित होऊन त्यांच्या चेहऱ्यावर ते ऑलरेडी शरद पाटलांच्या चेहऱ्यावर तेज हे अतिशय मोठ्या प्रमाणात असायचं. परंतु ते अजून खुलायचं. ते असं वाक्य वापरायचे, की फिलॉसॉफी इज सायन्स ऑफ क्वीन म्हणजे विज्ञानाची जी काही राणी आहे, ते तत्वज्ञानाला इतकं महत्त्व द्यायचे. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की तत्वज्ञान हे विज्ञानाला प्रवाहित करत असतं. किंबहुना विज्ञानाची निर्मिती ही तत्वज्ञानाच्या आधारावरच उभी असते. या पद्धतीने कॉम्रेड शरद पाटलांची ती एकूणच त्यांचा तो जो काही विचारांचा आणि जीवन जगण्याचा परीघ राहिलेला आहे, त्याच्यामुळे शरद पाटलांची ही विविध पद्धतीने मांडणी करत असताना ते त्या पद्धतीने विषयाला हात घालताना आपल्याला दिसून येतात. म्हणून शरद पाटलांना आपण असं म्हणू शकतो, की या दोघं उदाहरणांवरनं माझं असं मत आहे, की शरद पाटील आपण दैनंदिन जीवन जगत असताना फॉर्मल लॉजिकच्या चौकटीमध्ये जीवन जगत असतो आणि शरद पाटलांचं नेमकं हे बलस्थान राहिलेलं आहे, की ती चौकटीच्या बाहेर जाऊन
ते डायलेक्टिकल लॉजिक्सच्या आधारावर आपला इतिहास संशोधनाचा परिघ असेल, साहित्य, संस्कृती, तत्वज्ञान या संदर्भामधला जो त्यांचा प्रवास असेल, तो जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राच्या आधारावरचा राहिल्यामुळे त्यांनी एकूणच विज्ञान आणि यामध्ये एक आपण असं म्हणू शकतो, की मोलाची भर घातलेली आहे. मी या ठिकाणी विज्ञान हा शब्द यासाठी म्हणतो आहे, की त्यांनी या पद्धतीने ज्या संकल्पनेचं सुतोवाच केलेला आहे, त्याला एका वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याची आज गरज निश्चितच या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूला आपण त्यांचा 4थ्या खंडाच्या निमित्ताने त्यांनी जे काही सुरुवातीलाच 2 गणितज्ञांशी जो संवाद साधलेला आहे, तर त्यामध्ये दोघंही गणितज्ञ हे जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत आणि दोघंही गणितामध्ये अतिशय नावलौकिक प्राप्त असे विद्वान व्यक्ती आहेत. तर त्यांच्याशी जेव्हा त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा केली, तर त्यांचं मुख्यतः जो काही आग्रह होता त्या प्रक्रियेला घेऊन, तर डॉक्टर के.बी. पाटील सरांना त्यांनी विचारलं होतं, की गणितामध्ये डायलेक्टिकल लॉजिक्सचा वापर होऊ शकतो का? तर के.बी. पाटील सरांनी त्यांना त्या पत्रव्यवहारामध्ये सांगितलं, की डायलेक्टिकल लॉजिकचा वापर गणितामध्ये होऊ शकतो. गणितामधली अतिशय उच्च अवस्था अल्जेब्रा नावाची आहे आणि त्या ठिकाणी या पद्धतीचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. मग के.बी. पाटील सर त्या ठिकाणी सांगतात, की तर्कशास्त्र हा गणिताचा पायाच आहे आणि म्हणून मग ते म्हणतात, की त्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत, त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, त्यामध्ये मुख्यतः गृहीत ते सुरुवातीला सांगतात, की त्या ठिकाणी आपल्याला गृहीत हे एक असतं. 2 नंबरला तर्कशुद्ध विचार आणि 3 नंबरला अनुमान. म्हणजे गृहीत तर्कशुद्ध विचार आणि अनुमान ह्या त्या गणिताच्या तर्काच्या या पायऱ्या आहेत, असं त्या ठिकाणी ते सांगतात. म्हणून ते सांगतात, की सिम्बॉलिक लॉजिकवर गणिताचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणामध्ये सोडवले जात असतात. म्हणून शरद पाटलांनी त्या ठिकाणी तो जो काही विचारांचा एकूणच परिघ आहे, तो ज्या पद्धतीने विज्ञानाच्या या आपण म्हणतो की समाजशास्त्रीय चिंतनाच्या प्रक्रियेमध्येच कॉम्रेड शरद पाटलांचं योगदान राहिलेलं आहे. तर शरद पाटलांची ती जी एक व्याख्या आहे, की जे निरंतर तत्वज्ञान ही विज्ञानाची जननी आहे, या नुसार मला असं वाटतं, की ते भौतिक विज्ञानामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत असत. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सहजपणे आलेले दिसून येतात. म्हणून मग त्यांनी तो जो काही त्या ठिकाणी एक निष्कर्ष काढला, प्रत्यक्ष ते अनुमान, अनुमानाकडून अनुमानाकडे जो प्रवास ते घेऊन जातात, ज्यामध्ये मग त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणे प्राचीन भारताच्या इतिहासाचं जे उकल केलेला आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरं एक विज्ञानामधलं त्यांचं उदाहरण मी या ठिकाणी देऊ पाहतो, की दुसऱ्या खंडामध्ये कॉम्रेड शरद पाटील एक गोष्ट सांगतात, की जोसेफ नीडहॅम याला रसायनशास्त्रामधल्या सिद्धांताचं प्रतिपादन जेव्हा त्याने केलं, तर त्याच्या अगोदर निजामुद्दीन औलियाने ते एका त्या काव्यामध्ये कशा पद्धतीने केलेलं होतं, याचं एक शरद पाटील ते एक तंतोतंत उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला जाती व्यवस्थाच सामंती सेवकत्व या ग्रंथाच्या संदर्भामध्ये ती एक उदाहरण देऊन सांगून जातात. म्हणजे या विज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये कॉम्रेड शरद पाटील कशा पद्धतीने एक हस्तक्षेप करत होते ते आपल्याला दिसून येतं. किंबहुना दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनाचा मसुदा त्यांनी ज्या ठिकाणी लिहिलेला आहे, त्या ठिकाणी बायोलॉजिकल सिद्धांताच्या आधारे वाटाण्यांच्या सक्षमतेवर कशा पद्धतीने तिथे तो एक जैविक प्रयोग करून त्याची सक्षमता वाढवलेला आहे, याचं उदाहरण देऊन शरद पाटील त्या ठिकाणी करतात. म्हणून मला असं वाटतं, की शरद पाटलांचा तो जो काही सामाजिक योगदानाचा परीघ हा राहिलेला आहे, तर आपण या संदर्भामध्ये अशा पद्धतीने विचार करू शकतो, की तो अद्वितीय असा राहिलेला आहे. कारण शरद पाटलांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे काही एक नवीन पर्याय निर्माण केलेले आहेत. म्हणजे एक गोष्ट शरद पाटलांच्या संदर्भामध्ये मुख्यतः उपस्थित झाली होती, की शरद पाटलांनी आर्किओलॉजीचा अभ्यास केलेला नाही, असा तो एक वादाचा मुद्दा होता. त्या संदर्भामध्ये
मी थोडंसं एक वेगळं उदाहरण देऊ पाहतो, की कॉम्रेड शरद पाटलांचा एक अभ्यास शिबिर औरंगाबादला घेण्यात आलेलं होतं. त्या औरंगाबादच्या अभ्यास शिबिरामध्ये शरद पाटलांनी मुख्यतः ते अभ्यास शिबिर औरंगाबाद विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर उमेश बगाडे सर आणि नीरज साळुंखे यांनी आयोजित केलेला होता. तर त्या कार्यक्रमामधनं मुख्यतः या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झालेली होती, की कार्यक्रम संपल्यानंतर, अभ्यास शिबिर झाल्यानंतर तर तिथे एक थोडासा माझ्या बाबतीत थोडा एक वेगळा प्रसंग असा घडला होता, की कॉम्रेड शरद पाटील तिथे अभ्यास शिबिर घेत असताना अचानक 2-3 वेळा त्यांना काही आठवलं नाही म्हणून त्यांनी नाव घेतलं, की राहुल कुठे बसलेला आहे? आणि मी सगळ्यात मागे होतो. तर त्यांनी विचारलं, की तो स्पॅनिश युद्धामध्ये मी ख्रिस्तोफर कॉडवेल सांगितलं. त्यांनी विचारलं, की दिगनागाने जे काही सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांना ते सविकल्पक आणि निर्विकल्पक ही संकल्पना अभिप्रेत होती. किंबहुना त्यांनी दिगनाग आणि वसुबंधू यांच्या यामध्ये 7व्या इंद्रियाचा शोध, मग मी ते देकार्तचं नाव सांगितलं. या पद्धतीने तिथे थोडासा तो एक वेगळा अनुभव झाला होता आणि मग प्रवास करून येत असताना आमच्या सोबत जे एक प्राध्यापक होते. त्यांनी प्रश्न विचारला, की आता मध्यंतरी आर्किओलॉजीच्या आधारावर काही चेंजेस होत आहेत. तर या संदर्भात आपण कसं बघाल? कारण या आर्किओलॉजीच्या नवीन शोधानुसार इतिहासाचा क्रम म्हणजे अगोदर रामायण आणि नंतर महाभारत हा जो काही आहे, तर या शोधामधनं महाभारत आणि रामायण असा क्रम होऊ शकतो. तर मग तेव्हा त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, की "राहुल, तुला जर असा प्रश्न विचारला तर तू काय उत्तर देशील?" मुळात मी शरद पाटलांच्या सोबत राहत असताना थोडं अबोलच राहत असे. कारण तेवढं शरद पाटलांची एकूणच चर्चा करण्याची, बोलण्याची आणि समजून घेण्याची आपली क्षमता अ, आहे की नाही इथून आपण साशंक राहण्यासारखा शरद पाटलांचा आवाका निरंतर राहिलेला आहे. तर माझ्याकडनं स्पॉन्टेनियस उत्तर दिलं गेलं, की "कॉम्रेड आपण जातीव्यवस्था सामंती सेवकत्वातल्या निराकरण आणि नांदी या ग्रंथामध्ये रोमिला थापर यांना लिनिएज या संकल्पनेवरनं स्पष्टपणे सांगितलं आहे, की मला आर्किओलॉजीचा अभ्यास करण्याची आवश्यकता यासाठी नाही, कारण आर्किओलॉजीचे मान्यताप्राप्त संदर्भ हे त्या ठिकाणी मी प्रॉपर पद्धतीने कोट केलेले आहेत. मग त्याच्या बाहेर जाऊन जर काही संदर्भ अस्तित्वात असतील, तर मग त्या ठिकाणी त्या अभ्यासाची आवश्यकता येते." असं मी त्या ठिकाणी तेव्हा ते सांगितलं. तर हा संदर्भ सांगण्यामागचं कारण असं आहे, की याच्या मागचा दुसरा जो कॉम्रेड शरद पाटलांचा परीघ होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की औरंगाबाद या शहरामध्ये ज्या वेरूळच्या लेण्या आहेत, तर त्या ठिकाणी वर्तमान शासन व्यवस्थेला ज्या शोध हे पूरक असतात, तिथपर्यंतच ते शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तर कॉम्रेड शरद पाटलांचं म्हणणं आहे, की त्याला जर निरपेक्षपणे अतिशय खोलात जाऊन त्याचा जर चिकित्सा करायचा प्रयत्न केला, तर एका वेळेस येणारे निष्कर्ष हे अजून वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्याच्यामुळे या पद्धतीने या शंकेंना आणि ज्याला एक आपण असं म्हणू शकतो, की प्रतिप्रश्न निर्माण करण्याची ही जी काही तुटक पद्धती आहे, यालाच कॉम्रेड शरद पाटलांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणून एकूण या चौकटीचा विचार करताना मग आपण एक गोष्ट पुन्हा बघतो, की शरद पाटलांनी त्या धर्म अ, वसुबंधू, दिगनाथ आणि धर्मकीर्ती यांचा संदर्भ घेऊन ज्या जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राची निर्मिती केलेली आहे, तर त्याच्यामध्ये मुख्यतः त्यांनी एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने मांडलेली दिसून येते. ते असं म्हणतात, की बुद्धकालीन कालखंडामध्ये जो एक डिबेट झालेला होता. बुद्धाने जेव्हा अनित्यतावादाची निर्मिती केली, तर त्या बुद्धाच्या अनित्यतावादाला काउंटर करण्यासाठी ब्राह्मणी संप्रदायाने नित्यतावाद हा त्या ठिकाणी आणला आणि मग त्यांनी ते जे काही गमक त्या ठिकाणी विकसित केलं. मग कॉम्रेड सांगतात, की त्या
नित्यतावादाला काउंटर करण्यासाठी दिगनागाचा क्षणिकवाद हा पुढे आला. म्हणजे एकूणच तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा जो काही प्रवास या पद्धतीने विकसित होत जातो, तो कॉम्रेड शरद पाटलांनी ती नेमकी लाईन मोठ्या प्रमाणात घेतलेली आपल्याला दिसून येते आणि त्या आधारावर मग कॉम्रेड शरद पाटलांनी जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राची निर्मिती केलेली आहे. आणि या जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राची निर्मिती करत असताना तत्पूर्वी देखील आपण शरद पाटलांना या पद्धतीने सर्व परिचित आहेत, की त्यांनी माफुआ नावाचं हे जे काही बहुप्रवाही ऐतिहासिक विश्लेषण पद्धत, अन्वेषण पद्धत तयार केलेली होती, ज्याच्या माध्यमामधनं त्यांनी जात-वर्ग स्त्री दास्यांताचा जो प्रश्न उभा केलेला होता. कारण हा जो काही प्रवास आहे, त्यांचं एक निरंतर प्रतिपादन राहिलेलं आहे, की भारतीय इतिहासाच्या या सगळ्या परिघामध्ये हा जो काही जातवर्ग स्त्री दास्यांताच्या संदर्भामधला प्रवास आहे तो यासाठी दुर्लक्षित राहिलेला आहे. कारण या ठिकाणी इतिहास संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये, अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये जो काही घटक आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः विचार करतो की साम्राज्यवादी शक्ती म्हणजे वसाहतवादी दृष्टिकोनातनं इतिहासाचं लेखन ज्या पद्धतीने इथे घडून आलेलं आहे, तर त्यांचा जेम्स मिल सारख्या इतिहास लेखक असतील, त्यांचा हेतू हा राहिलेला आहे, की इथला हा जो काही भारतीय समाज आहे, हा असभ्य आहे, रानटी आहे आणि मग यांना इतिहासात मधनं तो जो काही सभ्य समाज बनवण्यासाठी ज्याला सुसंस्कृत म्हणजे सिव्हिलाइज करण्यासाठी त्यांनी इतिहासाचं ते लेखन केल्याचा त्यांनी तो एक परीघ दाखवलेला आहे आणि त्याला काउंटर करताना मग पुनर्जीवनवादी, जमातवादी, राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी अतिशय भारतीय इतिहासाचं गौरवीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधनं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक आपण बघतो की गुप्त काळाला पुढे घेऊन की भारत हा अतिशय गर्भश्रीमंत आणि जगामध्ये एक मॉडेल असा देश म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. या पद्धतीचं त्यांनी एक त्या प्रक्रियेतला प्रवास स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. तिसऱ्या बाजूला एक अवशेषांच्या आधारावर म्हणजे ज्याला मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीची प्रक्रिया आपण या ठिकाणी बघू शकतो. पण त्यामध्ये एक कॉम्रेड शरद पाटलांनी ती प्रक्रिया या ठिकाणी दाखवून दिलेली आहे, की मार्क्सवादी इतिहास अन्वेषण पद्धतीची भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये काही मर्यादा राहिलेल्या आहेत आणि त्या मर्यादा कॉम्रेड शरद पाटलांनी अतिशय जोरदारपणे दाखवलेल्या आहेत. त्या विषयावर आपण त्या प्राचीन भारताच्या इतिहासाचा ओघवता आढावा घेताना बघूच. परंतु ही गोष्ट आपण या ठिकाणी बघितली पाहिजे, की मार्क्सवादी इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी भारतीय इतिहासाला जे काही वर्गवादी मॉडेल होतं ते या ठिकाणी लावल्यामुळे या भारतीय इतिहासाचा एक वेगळा पटल येऊ शकला नाही, असा ते त्या ठिकाणी आक्षेप नोंदवतात. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे, की जे काही कॉम्रेड शरद पाटलांच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी चौथी एक इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहास लेखनाची प्रक्रिया ते सांगून जातात, की तत्वज्ञानाच्या आधारे इतिहासाचं लेखन करण्याची प्रक्रिया आणि ही मुख्यतः कॉम्रेड शरद पाटलांनी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण केलेली दिसून येते. म्हणून आपण शरद पाटलांचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विषयांना घेऊन जे वादविवाद झालेले आहेत, त्या वादविवादांचा पाया हा तत्वज्ञानात्मकच होता. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. थोडं विषयांतर होईल, परंतु मी तो विषय या ठिकाणी घेतो, की शरद पाटलांनी शाक्त राज्याभिषेकाचा जो काही आग्रह मांडलेला होता. किमान पातळीवर त्या संदर्भात आज वेगळ्या पद्धतीचे जे काही विवाद निर्माण होत आहेत. तर मला असं वाटतं, की त्या संदर्भामध्ये देखील आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या प्रक्रियेमध्ये आपण इतक्या सहज सोप्या पद्धतीने कमेंट्स करू नये असं मला वाटतं. कारण कॉम्रेड शरद पाटील आणि डॉक्टर आहा साळुंखे या दोघंही प्राच्यविद्या पंडितांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, की कॉम्रेड शरद पाटील हे पूर्णतः
क्रांतिवादी तत्ववेत्ते आहेत आणि डॉक्टर आहा साळुंखे हे उत्क्रांतिवादी दृष्टिकोनातनं त्या प्रक्रियेकडे पाहणारे आहेत. त्याच्यामुळे या दोघांमधला जो काही मूलतः भेद आहे, तो हा क्रांती आणि उत्क्रांती या परिघामधला आहे. त्याच्यामुळे दोघांच्या अभ्यासातून येणारे निष्कर्ष जे काही आहेत, ते आपण इतक्या सहज आणि तात्काळ आपण त्या प्रक्रियेमध्ये जाऊन कमेंट्स करण्यापेक्षा ते एका वेगळ्या अंगाने बघायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शरद पाटलांना शिवाजी महाराजांच्या त्या एकूणच ऐतिहासिक कालखंडामधल्या ज्या अभ्यासाच्या विषयावरनं त्यांना एक गोष्ट सूचितपणे मांडायची आहे आणि ते त्या ठिकाणी सांगून जातात, की शरद पाटलांचा आग्रह आहे, की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था बदलासाठी जे काही आपलं योगदान दिलेलं आहे. कारण ही प्रतिक्रिया कशा पद्धतीने येते, जर आपण शरद पाटलांचं शिवाजी जे खरे शत्रू कोण, महम्मदी की ब्राह्मणी या पुस्तकात जर बघितलं, तर ते सांगतात की सरदेसाईंचा एक संदर्भ देऊन सांगतात, की शिवाजी महाराजांची निर्मिती का? तर जे काही एक स्वप्न पडतं म्हणजे त्या ठिकाणी म्लेच्छांच्या नाशासाठी शिवाजी महाराजांची निर्मिती असं त्या एकूण याच्यामध्ये सांगितलं जातं. म्लेच्छांचा नाश म्हणजे मुसलमानांचा नाश अशा पद्धतीने तिथे दाखवलं जातं आणि मग त्याच्या कारणांचा जो काही महत्त्वाची आउटलाईन दिल्या जाते, की वर्ण धर्माच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांची आवश्यकता. मग आता या प्रक्रियेमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, की क्रियेला प्रतिक्रिया आणि एकूणच मग शरद पाटलांचा एकूण तत्वज्ञानात्मक जे काही परसेप्शन आहे, ते या ठिकाणी दिसून येतं, की शिवाजी महाराजांच्या निर्मितीमागे जर वर्ण धर्माच्या निर्मितीचं कारण या ठिकाणी त्या ब्राह्मणी इतिहासकारांनी जर निर्माण केलं असेल, तर मग त्या प्रक्रियेला शरद पाटील त्यांच्या जाणीव-नेणीव अन्वेषी तर्कशास्त्राच्या आधारे काउंटर करतात. म्हणजे आपण एक गोष्ट बघू शकतो, की ते जे काही ब्राह्मणी जो काही मृगजळ आहे, तो शरद पाटील या पद्धतीने उद्ध्वस्त करतात, की शाक्त राज्याभिषेकाच्या त्या राणीच्या माध्यमामधनं तो एक संबंध कॉम्रेड शरद पाटील त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणाने विस्तृत करतात. म्हणून या अनुषंगाने तो एक आपण परिघ बघितला पाहिजे. तर आपण या ठिकाणी बघत होतो, की त्यांनी जो काही भारतीय इतिहासाचा पटल आपल्याला या ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे. त्यामध्ये ते मुख्यतः म्हणतात, की प्राचीन भारताचा इतिहास कसा होता. तर भारतीय इतिहासाचा तो अभ्यास करत असताना त्यांना प्रथमतः काही गोष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्षात आल्या, की ते तर लक्षात घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवते, की अतिशय प्रकांड पंडित, मार्क्सवादी अभ्यासक श्रीपाद अमृत डांगे हे स्पष्टपणे सांगतात, की भारतीय प्राचीन व्यवस्थेमध्ये दासप्रथा होती, परंतु ती दासप्रथा उत्पादन व्यवस्थेचा भाग म्हणून नव्हती. किंबहुना गृहदास देखील होते, पण ते त्या एका व्यवस्थेचा भाग झालेले नव्हते. म्हणजे या पद्धतीने दासप्रथा ही सामूहिक किंवा गुलामगिरी ही अशा सार्वत्रिक किंवा व्यवस्थेचा भाग म्हणून अस्तित्वात नव्हती. अशा पद्धतीने डांगेंनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विश्लेषण केलेलं आहे. नंतर दुसरा एक संदर्भ डी-डी कोसंबींचा त्या ठिकाणी येतो, की डी-डी कोसंबी म्हणतात, की भारतीय इतिहासामध्ये जी काही दासप्रथा, गुलामगिरी येते, ती अतिशय अल्पकालीन होती. त्यामुळे अल्पकालीन ती व्यवस्था होती म्हणून तिला विचारात घेण्याची आवश्यकता नाही. ते दुसरं एक उदाहरण देतात, की भारतामध्ये अल्पकालीन देखील जी दास व्यवस्था, गुलामगिरी निर्माण झालेली आहे, त्याला मुख्यतः मोगल हे कारणीभूत होते, की त्यांच्या आक्रमणानंतरच आपल्याकडे थोड्या फार प्रमाणामध्ये ती दास प्रथा अस्तित्वात असलेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला ते अजून एक प्रश्न सांगतात, की क्रयवस्तूचा व्यापार वाढल्यामुळे व्यवसाय वाढले आणि त्यामधनं रोखीमध्ये व्यवसाय करण्याचं स्वरूप निर्माण झालं. शेतसारा रोखीत भरण्याची प्रक्रिया तयार झाली आणि त्यामधनं
भारतीय गुलामगिरी चा किंवा दास प्रथेचा त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये शिरकाव झालेला आहे असं ते म्हणतात. पुन्हा त्यांनी एक मुद्दा असा मांडलेला आहे की ग्राम समाज मोडीत काढल्यामुळे त्या ठिकाणी दास प्रथेचा जन्म झालेला आहे. परंतु कॉम्रेड शरद पाटील त्या ठिकाणी कोसंबींना उद्धृत करून स्पष्टपणे सांगतात की बुद्धकालीन समाजामध्ये क्रय वस्तूचा व्यापार वाढला होता. किंबहुना रोखीमध्ये व्यापार करण्याची पर्याय पद्धती विकसित झालेली होती. चलन अस्तित्वात आलेलं होतं. मग अशा काळामध्ये त्या ठिकाणी का दासप्रथा, गुलामगिरी निर्माण झाली नाही असं कॉम्रेड विचारतात. दुसऱ्या बाजूला मोगलांनी या ठिकाणची ग्राम व्यवस्था मोडीत काढली होती. तर या संदर्भात कॉम्रेड असं म्हणतात, की मोगल हे कबिला व्यवस्थेचं अपत्य होते. कबिला म्हणजे गण व्यवस्थेचं तो घटक होता. मग कबिला हे गण व्यवस्थेचं अपत्य असल्यामुळे जी ग्राम समाज रचना गण व्यवस्थेतनं निर्माण होते, ती मोडीत काढण्याचा मोगलांनी त्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचा संबंध येत नाही. या पद्धतीने डी.डी. कोसंबींनी भारतीय गुलामगिरीचा आणि दास प्रथेचा जो काही यक्ष प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केलेला होता, तो कॉम्रेड शरद पाटलांनी त्या ठिकाणी पूर्णतः खोडून काढला, नाकारला आणि मग कॉम्रेड शरद पाटील पुन्हा एक वेगळा इतिहास तज्ञाचा संदर्भ अभ्यासतात, की रामविलास शर्मांचा. ते सांगतात, की भारतात काही दासप्रथा वगैरे अस्तित्वात नव्हती. भारतातच काय जगात देखील कुठेही दासप्रथा अस्तित्वात नव्हती, असं तो संदर्भ त्या ठिकाणी देतात. मग कॉम्रेड शरद पाटील त्या देवराज चाननांना हे लक्षात आणून देतात, की जॉर्ज थॉमस आणि एंगल्स यांनी जी काही ग्रेस आणि रोमन साम्राज्यामधली जी प्रक्रिया दाखवलेली आहे, त्या संदर्भामध्ये ते तिची गुलामगिरीचा प्रश्न या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवतात. म्हणजे याचा अर्थ हा जो काही प्रश्न आहे, मग कॉम्रेड या सर्व चारही लोकांच्या अतिशय तत्वचिंतनातनं आलेला हा जो काही घटक होता, याला कॉम्रेड शरद पाटील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मास्वाद फुले आंबेडकर वादाच्या या अन्वेषण पद्धतीमधनं भारतीय इतिहासामध्ये कुशीदास प्रथा किंवा गृहदास पद्धती ही कशा पद्धतीने अस्तित्वात होती याचं एक मोठं संशोधन करून निष्कर्ष या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात. मग त्यानंतरचा जो काही परीघ आपण या ठिकाणी बघतो, की भारतीय समाज रचनेमध्ये सुरुवातीला आपण बघतो, की भारतीय हा जो काही प्राचीन मानव समूह आहे, मुळात मार्क्सवादी दृष्टिकोनातनं जगामध्ये जो काही प्रिमिटिव्ह स्टेज आहे, ती सगळ्या इतिहास संशोधनाच्या आणि एकूणच आकलनाच्या पातळीवर ती माइलस्टोन मानल्या गेलेली आहे. परंतु शरद पाटलांनी या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेला आहे, की भारतीय जो काही प्राचीन समाज होता, तो या प्रिमिटिव्ह स्टेजच्या जी काही एक अवस्था होती, त्याला कशा पद्धतीने एक अपवादात्मक व्यवस्था होती, याचे संदर्भ ते प्राचीन समाजाचा तो एक संदर्भ घेऊन या ठिकाणी देतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या ठिकाणी जी एक संकल्पना असते म्हणजे गण समाज आहे, तर त्या गण समाजाचा म्हणजे ज्याला एक आपण असं म्हणू शकतो, की स्त्री सत्ता ही कशा पद्धतीची एक अवस्था होती. कारण मुळामध्ये जागतिक इतिहास संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये, अभ्यासामध्ये या पद्धतीने मूलतः भेद कोणीही केलेलं नाही. त्याच्यामुळे शरद पाटलांचं ज्या पद्धतीने सगळ्यात मोठं योगदान, की जागतिक पातळीवर भारतातली गृहदासप्रथा आणि कृषीदासप्रथा, गुलामगिरी कशा पद्धतीने होती, हे एक सगळ्यात मोठं जागतिक पातळीवर शरद पाटलांनी ते कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. दुसऱ्या आधारावर कॉम्रेड शरद पाटील प्राचीन भारतामध्ये या ज्या प्रक्रियेत कशा पद्धतीने प्राथमिक साम्यवादाला पर्याय म्हणून हा भारतीय समाज रचना होती, हे एक देण्याचं मॉडेल त्यांनी केलेलं आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, की त्या गणव्यवस्थेमध्ये म्हणजे प्राचीन गणव्यवस्थेमध्ये म्हणजे आपण बघतो, की सुरुवातीच्या कालखंडामध्ये तिथे सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया जी आपल्याला दिसून येते, की प्राचीन मानव समूह
हा रानटी अवस्थेमधला होता. म्हणजे तो आदी मानव होता आणि त्यामुळे तो जो काही होता तो आपल्याला हा या पद्धतीने दिसून येतो, की अ, जनावरांचा कळप, झुंड ज्या पद्धतीने राहत असे, त्याच पद्धतीने तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण त्या ठिकाणी अन्नाचा शोध हा मानवाच्या हस्तक्षेपाने निर्माण होऊ शकतो, या पद्धतीचा निर्माण झालेला नव्हता. म्हणून मग त्या प्रक्रियेकडे त्या पद्धतीने त्यांनी बघितल्यानंतर भारतीय गण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मग ते काही अ, सिद्धांतन करतात, जे मला असं वाटतं, की जागतिक पातळीवर एक आश्चर्यजनक आणि नवीन मॉडेल म्हणून पुढे आहे आणि त्यामुळे आपण असं बघतो, की कॉम्रेड शरद पाटील हे कायम दुर्लक्षित ठेवण्याच्या किंवा निग्लेक्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये का येऊन ठेपतात. तर शरद पाटलांचं वैशिष्ट्य, योगदान हे राहिलेलं आहे, की शरद पाटलांना जो व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करेल, तो स्वतः तर्काच्या शुद्ध कसोट्या वापरण्यासाठी सहज तयार होतो आणि भारतीय विद्यमान समाज रचना ही तर्क वापरण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यामुळे या ठिकाणी हा एक मोठ्या प्रमाणामध्ये भेद आपल्याला दिसून येतो. तर मी या ठिकाणी त्या गणव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना एक बाब आपल्याला सांगू इच्छितो, की त्या गणव्यवस्थेचा जो काही प्राथमिक घटक होता, म्हणजे गणाची जी काही एक रचना होती, गण हे कशा पद्धतीने अस्तित्वात यायचे, तर गणामध्ये मूलतः ज्ञाती असायच्या आणि ज्ञाती या कशा तयार व्हायच्या, तर ज्ञातीमध्ये कुल नावाचा घटक असायचा. जे आपण बघतो की कुल म्हणजे काय? तर कुल गण पद्धतीमधला प्राथमिक घटक हा कुल होता. ते जे काही कुल असायचे ते कशा पद्धतीने तयार व्हायचे, तर ते कुल निर्माण होण्याची प्रक्रिया ही मुख्यतः 7 पिढ्यांचा तो बनलेला असायचा. म्हणजे अ, पंतू ते पंजोबा असं आपण म्हणू शकतो, की या पद्धतीने तो एक असायचा. आणि त्यामध्ये मुख्यतः आपण बघतो, की या 7 पिढ्या झाल्यानंतर त्या कुलाचं विभाजन व्हायचं. म्हणजे त्या कुलाचं त्या 7 पिढ्यांनंतर जे विभाजन व्हायचं, नवीन कुल अस्तित्वात यायचा. ही प्रक्रिया कॉम्रेड शरद पाटलांनी अतिशय जोरदारपणे आपल्याला दाखवलेली या ठिकाणी दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो, की या कुलामधनं जी एक कुलाची माता असायची, तिला कुलमाता म्हणून मोठ्या प्रमाणात बघितलं जायचं आणि आपण या ठिकाणी बघतो, की ही कुलमाता जी काही असायची, तर ती काय करायची? ही कुलमाता त्या कुलाचं प्रमुख पद या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निभावत असे. ती त्या कुलाची नियंत्रक असायची. त्या कुलामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय असायचे, ते घेण्याचं काम ती त्या ठिकाणी करत असे. म्हणून तिचं खूप आदराचं स्थान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्या कुल या घटकामध्ये कुल एकत्र आल्यानंतर वेगवेगळी कुलं एकत्र आल्यानंतर त्यांची ज्ञाती बनायची आणि या ज्ञाती जी काही असायची ती ज्ञाती अतिशय ज्याला एक आपण असं म्हणू शकतो, की लोकशाही पद्धतीने त्यांची काम करण्याची प्रक्रिया असायची आणि त्या ज्ञातीची जी काही वरिष्ठ स्त्री असायची, त्यांची जी काही प्रमुख असायची, तिला ज्ञातिमाता म्हणून त्या ठिकाणी तिचा उल्लेख केला जायचा. आणि ज्ञाती मिळून गण नावाची संकल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असल्याची आपल्याला दिसून येते. आणि ती गण ही संकल्पना कशा पद्धतीने निर्माण होते मग, की गणामध्ये कुल अंतर्भूत असतात. कुलाची ज्ञाती बनते, ज्ञातीची गण बनतात आणि त्या म्हणजे ज्ञाती संघटित झाल्या की गण बनतो. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की गण विभागला जातो तो ज्ञातीमध्ये, ज्ञाती विभाजित होते ती कुलामध्ये. तर या पद्धतीने कॉम्रेड शरद पाटलांनी नाविन्यपूर्ण असं स्त्री सत्तेच्या पूर्वीचा जो काही कालखंड होता, ज्याला आपण या पद्धतीने म्हणू शकतो, की मातृसत्तेच्या पूर्वीचा हा जो स्त्रीसत्ताक
जो कालखंड होता, की त्याचा विकास कशा पद्धतीने होत आलेला आहे, या संदर्भामध्ये ते देतात. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी सांगतात, की नवीन गण कशा पद्धतीने अस्तित्वात यायचा. तर नवीन गण त्या ठिकाणी ज्ञातीला जेव्हा ब्राह्मण पुरोहित पुरुष त्या ठिकाणी निर्माण व्हायचा. त्यातून मग तो एक नवीन गण अस्तित्वात त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. तर या प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की कॉम्रेड सांगतात, की कुलाची जी काही प्रमुख असायची ती मुख्यतः कुलपा म्हणून तिच्याकडे बघितलं जायचं. तर कुल म्हणून जी स्त्री कुलाची जी प्रमुख असायची तिला आपण कुलपा म्हणायचो. प्रमुखपदी ती असायची, ती मुख्य स्त्री असायची, पालन करणारी असायची. किंबहुना त्या सर्व प्रक्रियेची ती नियंत्रक असायची. त्याच्यामुळे त्या स्त्रीला त्या प्रमुख स्त्रीला कुल्पा या नावाने बघितल्या जात असे आणि ती काय करायची तर त्या गणभूमीचं, गणधनाचं हे सामूहिक पद्धतीने वाटप करायची आणि त्यामुळे तिचा जो काही विकास आहे, तिचा जो काही परीघ आहे, तो या पद्धतीने विकसित होत जातो, की ती एका कुलाकडून दुसऱ्या कुलाकडे म्हणजे ती कुलातनं ज्ञातीकडे प्रवास करत जाते, प्रमुख बनत जाते. म्हणजे ती या पद्धतीने तिथे तिचं स्वतःचं कौशल्य विकसित करत जाते. म्हणून ती एक त्या ठिकाणी अतिशय प्रभावी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. परंतु या ब्राह्मणी इतिहासकारांनी किंवा त्या काळातल्या धर्मसूत्रकारांनी जी संकल्पना घेतलेली आहे, की त्या स्त्रीला बदनाम करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, की त्या कुलपाचा त्यांनी अर्थ वाईट स्त्री, दुराचारी किंबहुना त्या कुलपाला कुलटा या प्रक्रियेमध्ये निर्माण केलेला आहे आणि मग शरद पाटील त्या ठिकाणी सांगतात, की एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे परिभ्रमण करणाऱ्या स्त्रीला कॉम्रेड त्या ठिकाणी उलटा हा शब्द वापरतात आणि नेमकं विद्यमान व्यवस्थेमध्ये ब्राह्मणी संकल्पनेमध्ये तिला बदनाम करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी येऊन जाते. पण कॉम्रेड पुन्हा त्या ठिकाणी एक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भ देतात, की भट्टोजीचा संदर्भ देऊन ते सांगतात, की कुलटा ही कोण होती? तर कुलटा ही स्त्री अतिशय ज्याला त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, की ती भिक्षुकी होती. सती होती. म्हणजे या पद्धतीने भट्टोजींचा संदर्भ घेऊन कॉम्रेड सांगतात, की हा जो संदर्भ आहे, तो एकूणच त्या स्त्रीच्या संदर्भामधला जो काही व्यवहार आहे, तिचं जे काही समाजामधलं स्थान आहे, ते भट्टोजीचा संदर्भ देऊन कॉम्रेड अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणतात आणि म्हणून मग कॉम्रेड अजून ठोस विधान करतात, की उलटा ही एका कुलाकडून दुसऱ्या कुलाकडे प्रवास करणारी, पौरोहित्य करणारी, शेतीच्या गणधनाचं गणभूमीचं एक समान पद्धतीने वाटणी करणारी एक आदरणीय स्त्री होती. अशा पद्धतीचा तो एक समृद्ध वारसा तिथे कॉम्रेड शरद पाटील त्या ठिकाणी सांगून जातात. नंतर आपण बघतो की मग ही जी काही गणमाता निर्माण होते. तर गणमाता गणाची जी प्रमुख असते तिला गणमाता म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. पण ही गणमाता मृत्यूत्तर भूमाता बनते. मग ज्याला आपण असं म्हणू शकतो, की गणमातेच्या नंतरचा जो काही प्रवास बनतो तो भूमाता बनते. ती भूमाता म्हणजे आपण नंतर बघतो, की या ज्या काही मातृदेवता निर्माण झालेल्या आहेत, तर त्या आद्य गणमाताच आहेत. त्या गणमाता ह्या मातृदेवता निर्माण झालेल्या आहेत, की आपण बघतो, की त्या 7 आसरा असतील किंबहुना धुळे शहरामध्ये एकविरा माता ही जी काही अब्राह्मणी प्रवाहातली देवी आहे, मातृदेवता आहे, तिचा इतिहास देखील जर आपण बघितला, तर तो त्या यापर्यंत आपल्याला घेऊन येऊन मिळताना दिसतो. तर ही जी काही भूमाता होती, ह्या भूमाता, मातृदेवता आणि मग आपण बघतो, की आद्य मातृदेवता
किंवा आद्य भूमाता कॉम्रेड शरद पाटील ही निवृत्ती आहे असं सांगतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी निवृत्ती कॉम्रेड शरद पाटील या ठिकाणी या पद्धतीने विकसित करताना दिसतात. मग आता प्रश्न या अवस्थेमध्ये असा निर्माण होऊ शकतो, की आता आपण 5Gच्या काळामध्ये वावरत असताना या आद्य निवृत्तीची काय आवश्यकता आहे? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जे शरद पाटलांनी ते अतिशय धारदारपणे विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यासाठी मी एक साधं उदाहरण देतो, की त्यांनी एक नि निरऋती नावाची एक कविता लिहिलेली आहे. त्यांनी नीर शब्द केलेला आहे, त्याला डॅश दिलेली आहे आणि ऋती असं ते कवितेचं शीर्षक आहे. त्याच्यामधली तिसरी ओळ जी काही आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात, की "अरे मित्रा, अ, तुला नामोहरण करण्यासाठी मला 5 म्हणजे विद्यमान व्यवस्था समजून घेण्यासाठी मला 5,000 वर्ष मागे जावं लागलेलं आहे." म्हणजे त्या ठिकाणी ते ज्या काही त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे निर्धारित केलेल्या शत्रूंना विचारात घेऊन कॉम्रेड शरद पाटील ज्या ब्राह्मणी प्रवाहाला उत्तर देऊ पाहतात, तर त्या ठिकाणी त्यांचं ते कवितेतल्या त्या ओळीतला तो जो काही मतितार्थ आहे, ते असं सांगून जातात, की आजच्या वर्तमान व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी, समजून घेण्यासाठी मला 5,000 वर्ष मागे जावं लागेल या पद्धतीचं कॉम्रेड त्या ठिकाणी ते संदर्भ देऊन जातात. म्हणून आपल्याला निवृत्ती ही का आवश्यक आहे? किंबहुना आजच्या या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि हे जे काही जन्मायला येतं, तर याची उकल देखील कॉम्रेड शरद पाटलांनी त्या स्त्री सत्ताक मातृसत्ताक समाज रचनेमध्ये कशा पद्धतीने शोधलेली आहे, याचा आपल्याला वृत्तांत हा आपण थोड्याशा पुढच्या याच्यामध्ये तो बघू. परंतु तो देखील आपल्याला येताना दिसून येतो. मग आपण ही निवृत्ती नंतर आपण बघतो, की शेतीचा शोध हा स्त्रीने लावलेला आहे. म्हणजे तो जो काही आदी मानव समूह होता, या सगळ्या प्रक्रियेमधनं ही जी काही व्यवस्था बनत जाते, यामध्ये तर एक गोष्ट निश्चित झालेली असते, की स्त्रीने शेतीचा शोध लावला. म्हणून तिच्याकडे बघण्याचं जे काही आदराचं स्थान आहे, ती गणभूमीचं समान वाटप करते, गणधनाचं समान वाटप करते, शेतीचा शोध लावला आहे. यामुळे तिच्याकडे बघण्याचा जो काही एक दृष्टिकोन होता, तो आदराचा होता आणि मग यामध्ये आपल्याला एक गोष्ट अजून कळते, की तो शेतीचा शोध लावलेला 2 प्रकारे आपल्याला शेती करण्याची प्रक्रिया दिसून येते. शेती 2 पद्धतीने होत असे. एक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती, ज्याला देवमातृक शेती असं कॉम्रेड शरद पाटलांनी त्या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे आणि नदीच्या पाण्यावर असलेली शेती ज्याला अदेव मातृक शेती असं कॉम्रेड सांगतात. मग या शेतीचा जो काही प्रयोग होता. मग या ठिकाणी कॉम्रेड अतिशय एक पुढचा टप्पा विकसित करतात. त्या ठिकाणी ते असं म्हणतात की यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते, की पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जी शेती आहे, ती मुख्यतः पाऊस हा कसा पडतो, तर याच्यामध्ये त्यांनी काही निष्कर्ष काढलेले आहेत. ज्यामध्ये ते असं म्हणतात, की त्या काळातल्या त्या मानव समाजाला हे समजत नव्हतं, की पाऊस पडण्याची नेमकी कारणं काय आहेत. तर त्यांना असं वाटतं, की माईक कर्मकांडातनं पाऊस पडतो आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी तो माईक कर्मकांडातनं पाऊस पाडण्याची विधी देखील देवविवाह या पुढच्या संकल्पनेमध्ये त्यांनी शोधलेली आपल्याला दिसून येते. पण आपण या ठिकाणी आता हा एक महत्त्वाचा घटक समजून घेतला पाहिजे, की पावसाच्या पाण्याने जी काही शेती होते, तर पाऊस हा मानवाच्या त्या मायिक क्रियेच्या माध्यमामधनं कर्मकांडातनं तो पडतो, असा त्या काळातल्या त्या गण समाजातल्या त्या व्यवस्थेतल्या मानव समाजाचं तसं एक आकलन होतं. त्या दृष्टिकोनातनं त्याकडे आपण बघू किंवा दुसरी एक बाब होती, की नदीच्या पाण्यावर केली जाणारी जी शेती आहे, नदीच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीचं देखील एक वैशिष्ट्य होतं, की नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं, की तिच्या ज्या त्या नदीकिनारी केल्या जाणाऱ्या गाळपेर शेतीला
जी शेती व्हायची, तर त्या शेतीचं वैशिष्ट्य असं होतं, की पाणी आल्यानंतर ज्या गणाची जी शेती असायची ती पूर्णतः तिचं अस्तित्व पाण्याने ते पुन्हा पूर्ववत झालेलं असायचं आणि मग त्या ठिकाणी पुन्हा ती गणमाता काय करायची त्या जमिनीचं वाटप करायची. म्हणून मग आपण बघतो, की ह्या गणजमिनीचं वाटप कशा पद्धतीने होत होतं, तर या गणजमिनीचं वाटप हे मुख्यतः त्या गणमातेकडनं गणपरिषदेमध्ये ज्याला नंतर आपण यज्ञ ही संकल्पना देखील म्हणू शकतो, की यामध्ये केलं जात होतं. आणि ते करताना कशा पद्धतीने केलं जात होतं, तर त्या नदीपात्रामधल्या शेतीमध्ये स्त्री ही एका स्त्य नावाच्या म्हणजे ज्याला कॉम्रेडांनी स्त्य हा शब्द वापरलेला आहे. तो एक टोकदार काठी असे, की जी त्या जमिनीमध्ये म्हणजे त्या गाळपेराची केली जाणारी शेतीमध्ये एक त्याला भूक पाडून तिथे ती बियाणं टाकलं जायचं आणि मग ती शेती त्या पद्धतीने केली जात असे. तर हा जो काही हे आकलन जे शरद पाटलांनी इतक्या मायक्रो पद्धतीने दिलेलं आहे, की त्यांनी या पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे, की ती स्त्री हे असं का करू शकली? तर तिला जे काही ती गर्भधारणा व्हायची, तर त्याच्यामध्ये ती एका जागेवर राहायची. तर एका जागेवर राहिल्यामुळे तिला तो जो एक शोध लागला, की आपण जे काही बी-बियाणं, कंदमुळं खातो ते जे फेकतो त्यातनं उत्पादन होतं आणि याचा मग तो शोध मोठ्या प्रमाणात घेण्यात आला, की यातनं शेतीचा शोध या पद्धतीने पुढे विकसित झाल्यामुळे ते सर्व क्रेडिट त्यांना देण्यात आलं आणि मग त्या क्रेडिटच्या आधारावर ती स्त्री गणपरिषदेमध्ये जे वाटप ज्या पद्धतीने करायची, त्या ठिकाणी मग ती मुख्यतः काय करायची, की ते वाटप करत असताना नियतकालिक पती म्हणून ती त्या ठिकाणी एक पती आपला नियुक्त करायची आणि त्याच्या मार्फत त्याला तिथे जो एक ज्याला आपण असं म्हणू शकतो, की तो कर्मकांड सोहळा त्या ठिकाणी पार केला जायचा. त्या ठिकाणी चौपट नावाची संकल्पना यायची. गणभूमी गणवाटप करण्यासाठी त्या नियतकालिक पतीच्या सोबत त्या चौपटावर त्या ठिकाणी आपल्याला नंतर बळीराजाने देखील या पद्धतीने आपल्याला त्याचं प्रजाजन सुखी करण्यामागे गणभूमीच्या वाटपामध्ये ती प्रक्रिया दाखवलेली होती. आणि नंतर दुसऱ्या बाजूला आपण बघतो, की ज्या पद्धतीने आपण स्त्री राज्याची जी काही निर्मिती आहे या कुल, ज्ञातिगण, त्रिस्तरीय समाज रचनेच्या माध्यमामधनं होत असताना अपत्याचं आणि गणाचं नाव हे त्या स्त्रीवरनं म्हणून मग आपल्याला आलेलं दिसून येतं आणि मग यातनं जो एक जी मातृसत्ता निर्माण होते, त्या मातृसत्तेमध्ये गणार्ध नावाची एक संकल्पना निर्माण होते आणि त्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय असतं तर गणार्ध ही संकल्पना विश्लेषित करत असताना जागतिक पातळीवर देखील गण याला रंगाच्या आधारावर बघण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेली दिसते. जास्त खोलात न जाता मी फक्त ओझरतं या ठिकाणी शरद पाटलांचा तो पटल सांगायचा प्रयत्न करतो, की गणामध्ये 2 भाग असायचे. एक स्त्री आणि पुरुष. म्हणून तिथे कॉम्रेड गणाची संकल्पना करताना अर्ध्य म्हणजे पक्ष ज्याला मॉइटी ही संकल्पना शरद पाटील त्या ठिकाणी देतात. मग त्या ठिकाणी आपल्याला दिसतं, की तिथे अतिरिक्त उत्पादन नव्हतं. त्या गणार्धाच्या प्रक्रियेमध्ये देखील म्हणजे 2 भाग झालेले होते, स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीने 2 वर्ग झालेले असताना देखील त्या ठिकाणी अतिरिक्त उत्पादन नाही म्हणून शोषण देखील नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी परंतु शरद पाटलांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. शोषण जरी त्या कालखंडात गणार्धामध्ये नव्हतं, तरी देखील विषमता नावाचा प्रकार त्या ठिकाणी होता आणि ते विषमता 2 प्रकारे त्या ठिकाणी दाखवतात. एक स्त्रीच्या आधिपत्यातनं निर्माण झालेलं, तिला जे काही प्रिव्हिलेज मिळालेले होते,
ज्यामधनं ती गणभूमीचं वाटप करायची, धान्य पिकवायची, त्यातनं तिच्याकडे जे राजपत नावाची संकल्पना यायची, त्या राष्ट्रभूमीचं ते वाटप करायची, त्यामधनं ती राष्ट्रदेवी या संकल्पनेपर्यंत पोहोचायची आणि मग तिथे ती तिच्याशी लग्न केल्याशिवाय देखील राजपद हे निर्माण होत नव्हतं. यामुळे तिच्या या अधिकारातनं एक आपण असं म्हणू शकतो, की विषमता हे एक पद निर्माण व्हायचं आणि दुसरं लैंगिक आधारावर त्या ठिकाणी ते एक विषमता निर्माण व्हायची. कारण यातनं पुनर्निर्मितीची प्रक्रिया ही तिच्या हातात असल्यामुळे म्हणजे शेती जशा पद्धतीने पिकते त्याच पद्धतीने स्त्री देखील सर्जनशील असते. या पद्धतीची ती संकल्पना त्या ठिकाणी दिसलेली कॉम्रेडांनी मांडलेली दिसून येते. आणि मग या प्रक्रियेमध्ये अफलातून असा कॉम्रेड पुन्हा एक गोष्ट सांगून जातात, की या ठिकाणी विवाह नावाची जी काही संकल्पना अस्तित्वात येते, या माईक नकल करण्यात, पाऊस पाडण्यासाठी जो काही उन्मुक्त संभोग केला जातो, तर याच्यामध्ये एक गोष्ट दिसते, की चंद्राला ब्रह्मन म्हटलेलं आहे आणि पृथ्वी ला क्षत्र म्हटलेलं आहे. म्हणून अमावास्येला आपण बघतो, की चंद्र हा पृथ्वीला भेटायला येतो. आता हे जे काही गमक शरद पाटलांनी उलगडून दाखवलेलं आहे, जसं ते स्त्रीसत्तेमध्ये, मातृसत्तेमध्ये कॉम्रेड सांगतात, की पुरुषाने लग्न केल्यानंतर तो स्त्रीकडे राहायला जातो. त्या पद्धतीने चंद्र हा पृथ्वीला भेटायला येतो अमावास्येला. म्हणजे हे गमक चंद्र म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मन पुरुष म्हणून घेतलेला आहे आणि पृथ्वी क्षत्र स्त्री म्हणून घेतलेली आहे आणि या पद्धतीने तो त्यांनी क्लायमॅक्स उलगडून दाखवलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या उन्मुक्त संभोगातनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची प्रक्रिया विकसित होते असं ते त्या ठिकाणी दाखवतात. म्हणून त्यांनी देवविवाह ही संकल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे. ते असं म्हणतात, की पृथ्वी आणि आकाश यालाच ते त्या ठिकाणी एकत्र आणतात आणि स्त्री पुरुष विवाह गणविस्तार करण्यासाठी होतो. चौपटावर ती जी काही निवृत्ती आहे ती महानग्नी होऊन 4थ्या वर्षामध्ये आपला पती निवडते आणि तो निवडलेला पती पुढच्या 4 वर्षामध्ये ती त्याला मारते. ज्यामुळे काय संकल्पना निर्माण होते, की आपण तिथे बघतो की पुरुषमेध यज्ञ नावाचा जो काही प्रकार होता, तर त्याची हत्या का केल्या जाते? तर त्या ठिकाणी असा समज असतो, की 3 वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षानंतर त्या पुरुषाचं वीर्य हे संपलेलं असतं किंवा तो दुर्बल झालेला असतो. पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तो त्या मानव समाजाला तो माहीत नव्हता. त्याच्यामुळे तो त्याला तिथे पुनर्निर्माण करू शकत नाही. म्हणून मग त्याला नाकारलं जातं आणि मग नंतरच्या काळामध्ये त्या पुरुषमेध यज्ञाची प्रक्रिया नंतर विकसित होऊन दासाला मारण्याची प्रक्रिया पुढे येते आणि दास मारल्यानंतर देखील पुढच्या प्रक्रियेमध्ये मग आपल्याला काय दिसून येतं तर अश्वमेध यज्ञासारखा म्हणजे घोड्याला मारण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी दिसून येते. या पद्धतीने ही प्रक्रिया विकसित होत जाते. मग गणामध्ये जेव्हा खाजगी उत्पन्न नावाची संकल्पना हे या ठिकाणी जे राजपद असतं, पौरोहित्य निर्माण करण्याची प्रक्रिया असते. तर स्त्री हे स्वतः ते पौरोहित्य करते. जमिनीच्या वाटपाच्या प्रक्रियेत नियंत्रक असते. यामुळे त्यांचा जो काही अधिकार आहे, तो अधिकार मग या प्रक्रियेत देखील डेव्हलप होतो आणि मग तिचं जे पौरोहित्य करण्याच्या प्रक्रियेला मग हा जो काही ब्राह्मण आहे, तो त्या स्त्रीशी विवाह केल्यानंतर त्या नियतकालिक पतीने आणि मग तो जो काही डेव्हलपमेंट तयार होते, तर गणात जेव्हा खाजगी मालकी नसते, पण नियतकालिक पती हा ते जे काही स्वतःसाठी जमीन राखून ठेवायचा, ज्याला आपण स्थिता हा शब्द प्रयोग करतो. त्यामधनं मग राजर्षी हे पौरोहित्य पद तो स्वतःसाठी निर्माण करून घेतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी स्त्री ही त्या दुय्यमत्वाकडे आपल्याला जाताना त्या आधारावर दिसून येते. म्हणजे मग आपण त्या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत. ज्यामध्ये रामायणकालीन मध्ये की कैकेयी ही जेव्हा दशरथ राजाबरोबर विवाह करते, तर ती राजशुल्क यज्ञ देऊन करते. म्हणजे ती लग्नाच्या पूर्वीच या पद्धतीने बार्गेनिंग करते, की माझ्या मुलांनाच राजपद मिळेल असं. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो,
की स्त्रियांनीच त्या ठिकाणी पितृवंशक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी तो जो काही पौरोहित्य राजर्षी पद निर्माण केला होता त्याला वापरून ती प्रक्रिया कशा पद्धतीने पुढे गेलेली आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. पुन्हा कॉम्रेड या ठिकाणी आपल्याला बुद्ध या कालखंडातून आपण पुढे गेल्यानंतर हा वर्णव्यवस्था समाज जो काही मग द्वैवर्णिक असतो क्षत्र आणि ब्राह्मण, त्यानंतर क्षत्र ब्राह्मण आणि मग तिसरा एक वर्ण जन्माला येतो ज्याला दास कर्मकर या ठिकाणी म्हटलं जातं आणि मग पुढे चौथ्या वर्णाचा तो काही जो प्रवास होतो जो आपण पुढे बघतो. मी या ठिकाणी मला वेळेचा संदर्भ लक्षात येत नाही, कोणी कॉमेंट्स केला तर कळेल म्हणजे कुठपर्यंत स्टॉप घ्यायचा. तर आता दुसरी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसते की कॉम्रेड पुन्हा पुढे जाऊन सांगतात की राजवाडे असतील किंबहुना महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देऊन ते त्या ऐतिहासिक कालखंडामधला जो एक चातुर्वर्णक समाज कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे याचं एक विश्लेषण करतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे की महात्मा फुलेंचा ते देतात की आर्य अनार्यांच्या माध्यमामधनं त्यांनी त्रैवर्णिक समाजातनं चातुर्वर्णक समाजाची रचना कशी झाली आहे ते त्या ठिकाणी सांगतात. नंतर राजवाड्यांनी जो काही त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या राजवाड्यांचं म्हणणं असं होतं की इथला जो काही असभ्य रानटी समाज होता त्याला असंस्कृत समाज होता त्याला जो काही संघटित करून आर्यांनी समाज रचना म्हणजे वर्णव्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला. नंबूद्रीपाद असं म्हणतात की वैश्यांच्या माध्यमामधनं वर्णव्यवस्था निर्माण होण्याची प्रक्रिया तयार होते. परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो सिद्धांत सर्वज्ञात आहे, त्यात मी जास्त खोलात जात नाही. ते सांगतात की क्षत्रियांचा जो काही उपनयनाचा संस्कार होता, तो उपनयनाचा संस्कार नाकारल्यामुळे त्यांचं राजपदावरनं आणि म्हणजे क्षत्रिय पदावरनं उच्चाटन झालं आणि चौथा वर्ण तयार झाला या पद्धतीने ते त्या ठिकाणी वर्णव्यवस्थेचा उगम देतात. तर कॉम्रेड या सगळ्यांना पास आउट करून आपल्याला दिसतं की भारतीय मातृवंशक द्वैवर्ण समाज नंतर मग दास कर्मकाराची तिसऱ्या वर्णामध्ये हे होते आणि मग ह्या श्रौत स्मार्त धर्माच्या आधारावर आपल्याला वर्णव्यवस्था समाजाची रचना त्या ठिकाणी झालेली दिसून येते आणि मग बौद्धकालीन कालखंडामध्ये आपण मुख्यतः बघतो की त्या काळामध्ये सामंत प्रथा व्यवस्था त्या ठिकाणी जन्माला येते. म्हणजे कॉम्रेड तिथे एक गोष्ट सांगतात की वरून सामंत प्रथा म्हणजे त्या बुद्धकालीन कालखंडामध्ये जेव्हा वरून सामंत प्रथेचा अर्थ ते जाती व्यवस्था कर्मठ झाल्याचं म्हणजे जरठीकरणाकडे गेलेली नाही, उत्पादन व्यवस्थेला ती पूरक असते या पद्धतीने ते तिथे घेतात आणि उत्तरार्धामध्ये खालून सामंत प्रथा म्हणजे खालून चा जो सामंत प्रथेचा कालखंड हा जाती व्यवस्थेच्या जरठीकरणाचा प्रकार होता. अशा पद्धतीने कॉम्रेड त्या ठिकाणी सांगून जातात म्हणजे जाती व्यवस्था ही अतिशय कर्मठ बनते या पद्धतीने शरद पाटलांनी त्या ठिकाणी तो मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग त्या ठिकाणी कॉम्रेड जी मांडणी करतात आणि त्या मांडणीमध्ये मग आपण महत्वाचा जो मुद्दा बघू त्यामध्ये ते म्हणतात की भारतीय समाजाचे जे काही घटक होतात उत्पादन वर्ण संबंधातनं जे काही तयार होतात तर त्यामध्ये ते कॉम्रेड सांगतात की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि द्विज वर्ण शासक व भूस्वामी होते या प्रक्रियेमध्ये आणि म्हणून मग आपण बघतो की दास शूद्र वर्ण दास शूद्र एक जन्म वर्ण हा गुलाम त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. वर्ण समाजाचा धर्म हा आपण आताच म्हटल्यानंतर श्रौत स्मार्त धर्माचा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो आणि या वर्ण समाज जाऊन सामंत प्रथेवर आधारलेला जेव्हा जाती समाज येतो तर या जाती समाजाचं वैशिष्ट्य काय असतं तर या जाती समाजामध्ये उत्पादन जाती संबंधाने
मुख्यतः विकसित होते. या प्रक्रियेमध्ये लष्करी जात व ब्राह्मण जात त्या ठिकाणी येते. शासक शूद्र शेतकरी जाती आणि शासक शूद्र जाती, ब्राह्मण अतिशय अतिशूद्र शेतमजूर जाती असं शासित जाती या ठिकाणी ते विश्लेषित करतात. म्हणजे या प्रक्रियेमध्ये आपण असं म्हणू शकतो की कॉम्रेडांनी लष्कर जात, ब्राह्मण जात आणि शूद्र शेतकरी जात यामध्ये ते एक वेगळ्या पद्धतीचं त्या सामंत प्रथेवर आधारलेल्या व्यवस्थेमध्ये कसे घटक निर्माण होतात. कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या जाती आणि मग अतिशूद्र शेतमजूर जाती जमाती हे असे म्हणजे शासक शोषकांचे जे संबंध आहेत ते त्या ठिकाणी दाखवून जातात. म्हणून आपण बघतो की कॉम्रेड शरद पाटलांचं हे सर्वात मोठं योगदान राहिलंय की त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेमधलं एक अनन्य असं वैशिष्ट्य राहिलंय की त्यांनी एक वेगळी टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. ब्राह्मणी बुद्धिजीवी जात वर्ग, भांडवली बनिया भांडवली जातवर्ग आणि वरचढ मिराजदार शेतकरी जातवर्ग या पद्धतीने त्यांनी आजची समाज रचना या त्रिस्तरीय वर्गातनं तयार झालेली आहे. आणि ह्या आजच्या समाज व्यवस्थेचं त्रिस्तरीय रचनेचं ते इतकं सिस्टमॅटिकपणे आकलन कशाच्या आधारावर करू शकले, तर आपण असं म्हणू शकतो की कॉम्रेड शरद पाटलांच्या तळ हातावर प्राचीन भारताच्या इतिहासाचा जो काही पटल आलेख हा त्यांच्या दृष्टी पटलावर होता. त्यामुळे ते या पद्धतीने आधुनिक कालखंडाचं देखील या वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करू शकले. आणि म्हणून आपण बघतो की त्यांची स्वतःची एक मध्ययुगीन भारतात देखील वेगळ्या पद्धतीची टर्मिनॉलॉजी राहिलेली आहे, ज्यामध्ये ते तुर्को भारतीय समाज व्यवस्थेमधलं वरून सामंत प्रथा आणि खालून सामंत प्रथा म्हणजे मला असं वाटतं की पावा कानेंचा संदर्भ देऊन जातीची व्याख्या करताना देखील शरद पाटलांनी एक वेगळा अफलातून असा निष्कर्ष दिलेला आहे की जाती व्यवस्था म्हणजे नेमकी काय. तर शरद पाटील असं म्हणतात की 6 लक्षणांनी युक्त असते जाती व्यवस्था. जात ही जन्मसिद्ध असते. जातीमध्ये व्यवसाय, रोटी बेटी, बहिष्कृत वस्त्या आणि जात पंचायत अशा या 6 घटकांनी जाती व्यवस्था निर्माण होते. म्हणून हे 6 घटक एका वेळी जन्मायला येत नाही, तर यांचा हा जो काही पटल विकसित व्हायला जो कालखंड लागतो तो साधारण 700-800 वर्षापेक्षा जातो. किंवा आपण असं म्हणू शकतो की शरद पाटलांनी त्याला जो काही मांडायचा प्रयत्न केलेला आहे 1000 वर्षापर्यंतचा तो पटल जातो. यामध्ये ती संकल्पना आवृद्ध होण्यासाठी जो वेळ घेते. जाती व्यवस्था ही उत्पादन व्यवस्थेला पूरक असते आणि म्हणून मग त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतात. एक स्क्रीनवर प्रश्न आलेला आहे की भारतातील जातीय अत्याचार हिंसा रोखण्यासाठी कॉम्रेड शरद पाटलांचे काय विचार होते. मुळात जातीची रचना ही ज्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या भौतिक व्यवहारामधनं ज्या पद्धतीने आलेली आहे तिचं उच्चाटन केल्याशिवाय त्याचा अंत होऊ शकत नाही. या पद्धतीने शरद पाटलांनी अतिशय खोलात जाऊन म्हणून आपण हा प्राचीन भारताच्या इतिहासाचा पटल शरद पाटलांनी मांडलेला का समजून घेतला पाहिजे, कारण या सगळ्या विषयांची मुळं तिथे आहे. कारण आपण जातीय अत्याचाराच्या घटनेंना जो काही प्रतिकार करतो तर हा प्रतिकार मला असं वाटतं की त्याला आपण असं म्हणू शकतो की अजून तो त्या घटनेचा उच्छेद करण्याच्या ऐवजी त्याला विभाजित करत नेतो. कारण याचा जो काही अंत करायचा असेल तर ती व्यवस्था मुळातनं म्हणून या विधानाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असं म्हणतात की भारतीय संविधानामध्ये 17वं आर्टिकल अस्पृश्यता निवारणाचं टाकलेलं असताना देखील कायद्याने अस्पृश्यता जाईल यावर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील विश्वास नव्हता.
कारण आपण ते स्वातंत्र्योत्तर कालखंडात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ते अनुभवतो आहोत, की कायदा अस्तित्वात असताना देखील काही त्या व्यवस्थेला आपण नियंत्रित करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं, की हा अनुभव आपण अनुभवल्यानंतर या पद्धतीने देखील विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हे सर्व येतं कुठून? म्हणजे या भूमिका कॉम्रेड शरद पाटील समजून सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला असं वाटतं, की या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडं साहित्यिक अंगाने जर कॉम्रेड शरद पाटलांना देखील बघायचा प्रयत्न केला, तर ते असं म्हणतात, की साहित्याच्या परिघामध्ये सौंदर्यशास्त्र ही काय संकल्पना आहे? तर त्यांचं असं म्हणणं होतं, की सौंदर्यशास्त्र ही सर्व कलाच्या शास्त्रांना व्यापून घेणारी तत्वज्ञान असतं आणि त्याला एका उंचीवर नेणारं सौंदर्यशास्त्र असतं. म्हणून मग या बाबतीमध्ये ते असं म्हणतात, की सौंदर्यशास्त्र हे कसं बघितलं पाहिजेल आपण, तर विषय वस्तूचा कलावस्तूमध्ये जो आविष्कार होतो त्याचं सौंदर्य वस्तूमध्ये एक आस्वाद घेतला जातो. या संकल्पनेला आपण अजून असं बघू शकतो, की विषय वस्तू ही सामाजिक वास्तव असते आणि या सामाजिक वास्तवतेचा कोणताही साहित्यिक व कलावंत तिचा कलेमध्ये आविष्कृत करत असतो, आविष्कार करत असतो आणि रसिक तिचा सौंदर्य वस्तूमध्ये आस्वाद घेत असतो आणि हे जे काही डायमेन्शन आहे, हे आपण हे जे संबंध आहेत, अ, हे संबंध कशा पद्धतीचे असतात, तर कॉम्रेड म्हणतात, की चैतन्यवादी असतात, की भौतिकवादी असतात. हे सांगण्यातून सौंदर्यशास्त्राचे विविध संप्रदाय निर्माण होतात. म्हणून मग ते म्हणतात, की भारतीय चैतन्यवाद वा अध्यात्मवाद हा वर्णजात श्रीदास्य समर्थक होता. यालाच ते ब्राह्मणी म्हणतात आणि भारतीय भौतिक बाह्यार्थवाद वर्णजात श्रीदास्य विरोधी होता, ज्याला ते अब्राह्मणी म्हणतात. या पद्धतीने ती या तत्वज्ञानाची आणि एकूण इतिहास पद्धतीची विभागणी आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसून येतात. त्याच्यामुळे या संबंधित सामाजिक वास्तवतेचा कलात्मक आविष्कारात व आस्वादात, सौंदर्यात, शास्त्रांतर्गत जो संघर्ष सुरू होतो, तो आपल्याला मग या पद्धतीने दिसतो, की तो व्यक्तीच्या जीवनामध्ये, कृतीमध्ये देखील प्रतिबिंबित झालेला असतो. म्हणून मला असं वाटतं, की या सगळ्या मॉडेलमध्ये जाऊन त्याचं निराकरण करण्याची प्रक्रिया ही आपल्याला या पद्धतीने दिसून येते. म्हणून जातीय अत्याचाराच्या हिंसा रोखण्यासाठी कॉम्रेड शरद पाटलांनी हा जो काही पटल असा दिलेला आहे, त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून ते असं म्हणतात, की कायद्याने सजातीय पद्धतीला देखील बंधनं आणली पाहिजेल, विरोध केला पाहिजेल. जर कायद्याने तसा विरोध केला, तर जाती व्यवस्थेचं पुनर्उत्पादन थांबू शकतं. अशा पद्धतीचं कॉम्रेड शरद पाटील त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. म्हणजे जातीय हिंसाचार रोखायचा म्हणून आपण जी प्रतिक्रिया देतो, जाती व्यवस्था अबाधित ठेवायची आणि त्यावर डागडुजी करत जायचं, उपचार करत जायचं, यातून जाती व्यवस्थेचा अंत होणार नाही. तर शरद पाटलांचं म्हणणं आहे, की जाती व्यवस्थेचं पुनरुत्पादन आणि जाती व्यवस्थेचा अंत केल्याशिवाय या प्रक्रियेला अंत नाही आणि मला असं वाटतं, की या घटनेचा कठोर प्रतिबंध करण्याची प्रक्रिया शरद पाटलांनीच विकसित केलेली आहे. म्हणून आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर हे बघत असताना आता एक गोष्ट आपण या ठिकाणी बघितली पाहिजे, की कॉम्रेड शरद पाटलांनी बुद्धाच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय अफलातून असं डायमेन्शन दिलेलं आहे, की त्यांचं म्हणणं आहे, की जगामध्ये बुद्ध हा जो काही नावलौकिक प्राप्त झाला किंवा बुद्धाला जी मान्यता मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी 2 पाश्चिमात्य विद्वानांचे संदर्भ दिलेले आहे. ओल्डेनबर्ग आणि रिस डेव्हिस या दोघांचे संदर्भ देऊन ते बुद्धाचा तो एक आलेख विस्तृत करतात. मग त्याच्यामध्ये ते अजून खोलात जाऊन सांगतात, की बुद्ध हा जो काही वर्चस्व वर्चस्व गाजवतो म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो,
की तत्वज्ञानात्मक आधारावर असेल, समाज व्यवस्थेच्या त्या प्रक्रियेमध्ये असेल, बुद्ध ज्या उंचीवर जातो, ज्या कारणाने तो प्रभावी ठरतो, तर त्या कारणांची चर्चा शरद पाटलांनी एका वेगळ्या अंगाने केलेली आहे. तर बुद्धांच्या बाबतीत शरद पाटलांचं असं म्हणणं होतं, की बुद्धाला जे क्रेडिट दिलं जातं, दुःखमुक्तीच्या अध्यात्मामुळे किंवा अहिंसेमुळे, तर या बाबतीत ते असं म्हणतात, की दुःखमुक्तीचं अध्यात्म हे बुद्धाच्या पूर्वी देखील अतिशय टोकाची दुःखमुक्ती ही सांख्यांमध्ये देखील होती. अ, नंतर आपण बघतो, की जैनांनी तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये टोकाची त्या ठिकाणी ती प्रक्रिया आत्मसात केलेली होती आणि अहिंसेच्या म्हणजे अहिंसेच्या बाबतीत देखील जैन संप्रदाय होता. पुन्हा तिथे जे मांगडियन नावाच्या एका यांचा संदर्भ देतात. संघगणाच्या बाबतीत देखील त्या पद्धतीने ते विभाजन करतात. मग ते बुद्धाला क्रेडिट या ठिकाणी देतात, की बुद्धाने त्या काळामध्ये उत्पादन व्यवस्थेमध्ये मेंढक श्रेष्ठींचं उदाहरण देऊन जे इतिहासाची उकल करतात, बुद्धाच्या संदर्भामध्ये तो जो काही उत्पादन व्यवस्थेला पूरक असणारा घटक म्हणून ज्या पद्धतीने बुद्धाचं ते जे काही ऐतिहासिक विश्लेषण करायचा प्रयत्न करतात, तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वेगळ्या अंगाने घेऊन जातो आणि मग त्या आधारावर एक गोष्ट ते सांगून जातात, की बुद्ध हा एकमेव त्या काळापर्यंतचा विचारवंत होता, तत्वज्ञानी होता, की तो सर्व संप्रदायाच्या म्हणजे वेगवेगळ्या घटकातल्या लोकांशी चर्चा करत असताना त्यांना अनुयायी बनवण्यापर्यंत आपल्याला गेलेला दिसून येतो. म्हणजे तो एका प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसतं, की जे गुलाम होते, त्यांना देखील म्हणजे शेतीवर कृषी सेवा देणारे जे लोकं होते, मजूर होते, कष्टकरी होते, या लोकांना देखील बुद्ध अनुयायी बनवतो आणि जे लोकं गर्भश्रीमंत होते, राजे होते, किंबहुना त्या काळामधले व्यापारी होते, या लोकांना देखील एकाच वेळी आपले अनुयायी बनवण्यापर्यंत त्याची स्वतःची क्षमता विकसित करतात आणि या पद्धतीने आपण ती प्रक्रिया ते बुद्धाच्या संदर्भामध्ये सांगून जातात. अ, वर्तमान व्यवस्थेची तर आपण ही जी काही प्रक्रिया आहे बुद्धाच्या बाबतीत दिलेली, किंबहुना आता आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भामधलं ते एक डायमेन्शन दिलेलं. तर या सर्व प्रक्रियेला विचारात घेऊन आपण या पद्धतीने शरद पाटलांचं एकूण हे राहिलेलं आहे, की त्यांचं सामाजिक योगदान या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं, की माणसाची विचार करण्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीने या देशामधल्या शासक-शोषक लोकांनी नियंत्रित केलेली आहे. त्याला प्रतिक्रिया कशा पद्धतीने दिली पाहिजे, त्याचं उद्ध्वस्त कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्या परिघाला कॉम्रेड शरद पाटील त्यांच्या समृद्ध ऐतिहासिक लेखनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसून येतात. तर मला असं वाटतं, की शरद पाटलांच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा तो जो काही आवाका इतिहासाचा जो काही आवाका आहे, तो मला असं वाटतं, की जर आपल्याला अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजला, तर याचा नेमका आजच्या वर्तमान काळामध्ये नेमका काय फायदा होऊ शकतो. तर मला असं वाटतं, की आज आपण व्यवस्था कशा पद्धतीने बदलते आहे, त्याला कशा पद्धतीने आपण काउंटर करू शकतो, याचे काही सूचकपणे उदाहरणं आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. ज्यामध्ये मुख्यतः एक छोटं उदाहरण देतो, जे या प्रसंगाला घेऊन अप्रासंगिक होणार नाही. अ, कॉम्रेडांनी जे येऊ घातलेले संकट होते, म्हणजे या सत्ताधारी वर्गाची जी काही अंतर्गत हेतू होते, ते कशा पद्धतीने त्यांनी एस-सी-झेड जे काही स्पेशल इकॉनॉमिक झोन त्या काळामध्ये निर्माण झालेले होते. तर शरद पाटलांच्या जमिनीचं संदर्भामधलं जे
जोरदारपणे आकलन आणि अभ्यास राहिलेला आहे. त्याच्या आधारावर ते जे काही मांडणी करत होते, त्यातनं आपल्याला दिसून आलं, की 2003 नंतर स्पेशल इकॉनॉमिक झोन जे निर्माण झाले, ते कॉम्रेड शरद पाटील 90च्या दशकामध्ये जाहीरपणे जी मांडणी करत होते. म्हणजे ते सुतोवाचच करत होते, की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ते संकट येऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतं, की आपल्याला प्रभावीपणे जो काही येणारा वर्तमानामधला जो काही आपला व्यवहार आहे, तो व्यवहार आपण वैज्ञानिक पद्धतीने अ, व्यवहारित करून आपल्याला भविष्यावर देखील आपली एक नियंत्रण मिळवता येऊ शकतं. त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक अशी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. याचा प्रयत्न हा कॉम्रेड शरद पाटलांचा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं, की एकूणच शरद पाटलांचा सर्व व्यवहार आणि कार्य हे योगदानामध्येच आपण रूपांतरित करू शकतो. ज्या ठिकाणी शरद पाटलांच्या काही भूमिका मान्य नसतील, तरी त्यातनं एक गोष्ट निश्चित आपल्याला कळते, की ज्या ठिकाणी अं, शरद पाटील हे अमान्यतेकडे जातात, त्या ठिकाणी तुमच्या तार्किकतेला जी चालना मिळून जाते, कुतूहल निर्माण होऊन जातं, वैज्ञानिक पद्धतीने सिद्धांकन करण्याच्या प्रक्रियेकडे आपल्याला घेऊन जातं. तेच मला असं वाटतं, की आपल्याला देखील म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की या गटामध्ये देखील शरद पाटलांचा तो योगदानाचाच भाग ठरतो, की आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये ते हस्तक्षेप करून घेऊन जातात. मला असं वाटतं, की या ठिकाणी मला सिंधुजन अकादमीने या विषयाच्या संदर्भामध्ये जी काही मांडणी करण्यासाठी बोलवलं, संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि मला असं वाटतं, की वेळेचा आणि एकूण हा आवाका बघता आणि माझी एकूणच हे बघता मी या तसं विषय हा खूप खोल आहे. परंतु मी या ठिकाणी या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विषयामध्ये एकूण जी काही अ, मर्यादा आणि एकूण ज्या त्रुटी असतील, तर त्या निश्चितच माझ्या आकलनाच्या आणि व्यक्तिगत आहेत ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि त्या पुन्हा प्रभावीपणे दूर करायचा किंवा शिकण्याचा निरंतर प्रयत्न आपण करत राहू. तोच मला असं वाटतं, की कॉम्रेड शरद पाटलांच्या योगदानाला आणि त्यांच्या क्रांतिकारी कार्याला आपण अ, अ, सॅल्यूट करून ती प्रक्रिया आपण निरंतर करत राहावी आणि त्यांनी जसं अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केलेला आहे. तोच संघर्ष हा प्रत्येक क्रांतिकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं रोल मॉडेल ठरला, तर हे देखील शरद पाटलांचं अतिशय अफलातून असं योगदान असेल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.